नमस्कार मित्रांनो. आपल्या खिशात रोज फिरणारी 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांची नोट. कधी विचार केला आहे का की ही नोट नेमकी तयार कशी होते? एका छोट्या कागदाच्या तुकड्याला चलन म्हणजेच पैसा बनवण्याची किती मोठी प्रक्रिया पार करावी लागते. त्या नोटेमध्ये असलेली सुरक्षा वैशिष्ट्ये, विशेष शाई, मायक्रो प्रिंटिंग, वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड हे सगळं नेमकं कोण बनवतं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील नोटा आणि कॉईन्स तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, अगदी सुरुवातीपासून ती नोट आपल्या हातात येईपर्यंत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला कळणार आहे भारताच्या चलनाच्या मागचे एक गुपित आणि अत्यंत सुरक्षित जग. भारतामध्ये चलन छापण्याची जबाबदारी मुख्यतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIकडे असते. पण RBI स्वतः मशीन चालवून नोटा छापत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आणि मिंट्स काम करतात. भारतात नोटा छापण्यासाठी 4 प्रमुख प्रेस आहेत. नाशिक महाराष्ट्रामध्ये, देवास मध्य प्रदेशमध्ये, म्हैसूर कर्नाटकमध्ये आणि साल्बोनी पश्चिम बंगालमध्ये. तर कॉईन्स तयार करण्यासाठी भारतात 4 मिंट्स आहेत. मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा. या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये दिवसरात्र चलन तयार होत असतं. नोट कोणत्या कागदापासून बनतात? आपल्याला वाटतं नोट म्हणजे साधा कागद, पण खरं म्हणजे नोट साध्या कागदापासून बनत नाही. भारतीय नोटांमध्ये विशेष प्रकारचा कॉटन बेस्ड पेपर वापरला जातो. यामध्ये कापूस, विशेष फायबर्स, सुरक्षा धागे यांचं मिश्रण असतं. हा कागद खूप मजबूत असतो, म्हणून नोट सहज फाटत नाही. एका नोटेला पाण्याचा, उष्णतेचा आणि सतत वापराचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिचा कागद अत्यंत टिकाऊ बनवला जातो. नोटांचा कागद तयार करण्यासाठी विशेष पेपर मिल्स असतात. या प्रोसेसमध्ये कापूस स्वच्छ केला जातो, त्याचे फायबर्स बारीक केले जातात, मग त्यामध्ये केमिकल्स मिसळले जातात आणि मोठ्या मशीनमध्ये त्याचे पातळ शीट तयार केले जातात. पण इथेच खरी मजा सुरू होते, कारण या कागदामध्ये सुरुवातीपासूनच सुरक्षा वैशिष्ट्ये टाकली जातात. फॉर एक्झाम्पल, वॉटरमार्क. नोट प्रकाशात धरल्यावर महात्मा गांधींचा चेहरा दिसतो. सिक्युरिटी थ्रेड. नोटमध्ये चमकणारी धातूची पट्टी असते. फायबर मार्किंग. UV लाईटमध्ये दिसणारे छोटे फायबर्स असतात. हे सर्व कागद तयार होत असतानाच बसवलं जातं. नोट डिझाईन कोण करतं? भारतीय नोटांचे डिझाईन अत्यंत विचारपूर्वक तयार केले जातात. प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो, भारताचं चिन्ह, भाषा पॅनल, ऐतिहासिक स्थळ, सुरक्षा चिन्हे असतात. फॉर एक्झाम्पल, 2000 रुपयांच्या नोटेवर मंगलयान, 500 रुपयांवर लाल किल्ला, 100 रुपयांवर राणी की वाव अशा प्रतिमा दाखवल्या जातात. हे डिझाईन फक्त सुंदर दिसण्यासाठी नसतात, तर नकली नोटा रोखण्यासाठीही असतात. एकदा सिक्युरिटी पेपर तयार झाला की तो प्रिंटिंग प्रेसमध्ये पाठवला जातो. इथे नोटा छापण्यासाठी अत्यंत महाग आणि हायटेक मशीन वापरली जातात. प्रिंटिंग अनेक स्टेप्समध्ये होतात. पहिल्या स्टेजमध्ये ऑफसेट प्रिंटिंग होते. यामध्ये नोटेचा बेस कलर, पार्श्वभूमी डिझाईन, पॅटर्न्स छापले जातात. फॉर एक्झाम्पल, हिरवा, गुलाबी, नारंगी, जांभळा अशा रंगांचा वापर केला जातो. हे रंग विशेष प्रकारचे असतात. ते साध्या प्रिंटरने कॉपी करता येत नाहीत. यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया, इंटेग्लिओ प्रिंटिंग. ही अशी प्रिंटिंग असते ज्यामुळे नोटेवर उंचवटा जाणवतो. जेव्हा तुम्ही नोटेवर गांधीजींच्या फोटोवर किंवा RBIच्या चिन्हावर बोट फिरवता, तेव्हा तुम्हाला थोडासा उंच भाग जाणवतो. हे विशेषतः दृष्टीहीन लोकांना नोट ओळखण्यासाठी उपयोगी पडतं. या प्रोसेसमध्ये हजारो टन दाब वापरला जातो. सिक्युरिटी फीचर्स. भारतीय नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. पहिलं, वॉटरमार्क. प्रकाशात गांधीजींचा फोटो दिसतो. दुसरं, सिक्युरिटी थ्रेड. नोटेमध्ये चमकणारी धातूची पट्टी असते. तिसरे, मायक्रो टेक्स्ट. अतिशय छोट्या अक्षरांमध्ये RBI आणि इंडिया लिहिलेलं असतं. चौथं, कलर शिफ्टिंग इंक. नोट वाकवली की रंग बदलतो. पाचवे, लेटंट इमेज. विशिष्ट कोनातून पाहिल्यावरच नंबर दिसतो. सहावे, सी थ्रू रजिस्टर. नोट प्रकाशात धरल्यावर पूर्ण आकडा तयार होतो. हे फीचर्स नकली नोटा रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. नंबरिंग प्रक्रिया. प्रत्येक नोटेला एक युनिक नंबर दिला जातो. हा नंबर 2 नोटांमध्ये कधीच सारखा नसतो. यामुळे प्रत्येक नोट ट्रॅक करता येते.
ही नंबरिंग अत्यंत अचूक मशीनद्वारे केली जाते. नोट छापली म्हणजे काम संपलं असं नाही. प्रत्येक नोट अनेक तपासण्या पार करते. रंग योग्य आहे का? कटिंग बरोबर आहे का? नंबर क्लिअर आहे का? सिक्युरिटी फीचर्स व्यवस्थित आहे का? हे सगळं तपासलं जातं. आजकाल AI आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने हजारो नोटा प्रति मिनिट तपासल्या जातात. जर एखादी नोट खराब असेल तर ती लगेच नष्ट केली जाते. नोट कटिंग. मोठ्या शीटवर अनेक नोटा एकत्र छापल्या जातात. यानंतर मशीन त्या अचूक आकारात कापतात. फॉर एक्झाम्पल, एका मोठ्या शीटमध्ये 32 किंवा 48 नोटा असू शकतात. कटिंगमध्ये अगदी 1 मिलीमीटरचीही चूक चालत नाही. बंडलिंग आणि पॅकिंग. कटिंग झाल्यानंतर नोटा मोजल्या जातात. 100 नोटांचं एक बंडल बनवलं जातं. त्यानंतर सीलिंग, पॅकिंग, लेबलिंग केलं जातं. हे बंडल्स नंतर RBIच्या वेअरहाऊसमध्ये पाठवले जातात. RBIकडून नोटा देशभरातील बँकांमध्ये पाठवल्या जातात. या वाहतुकीसाठी बुलेट प्रूफ व्हॅन्स, सशस्त्र सुरक्षा, GPS ट्रॅकिंग वापरलं जातं. कारण एका ट्रकमध्ये कोट्यवधी रुपयांचं चलन असू शकतं. जुना किंवा फाटलेला पैसा RBI परत गोळा करतं. त्या नोटा मोठ्या मशीनमध्ये टाकून नष्ट केल्या जातात. काही वेळा त्या छोट्या तुकड्यांमध्ये कापल्या जातात. कधी त्या जाळल्या जातात. भारतात दरवर्षी करोडो जुन्या नोटा नष्ट केल्या जातात. आता पाहूया कॉईन्सची प्रोसेस. कॉईन्स तयार करण्यासाठी धातूंचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल स्टील, निकेल, कॉपर. मोठ्या धातूच्या शीट्स तयार केल्या जातात. कॉईन ब्लँक्स. या शीटमधून गोल आकार कापले जातात. यांना ब्लॅक्स म्हणतात. हे ब्लॅक्स गरम केले जातात आणि पॉलिश केले जातात. त्यानंतर मोठ्या प्रेस मशीनमध्ये भारताचं चिन्ह, अंक, डिझाईन कॉईनवर उमटवलं जातं. प्रत्येक सेकंदाला अनेक कॉईन्स तयार होतात. आज UPI, फोनपे, गुगल पे, ऑनलाईन बँकिंग यामुळे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. फोनपे, गुगल पे तरीसुद्धा भारतासारख्या मोठ्या देशामध्ये रोख पैशाचं महत्त्व अजूनही खूप मोठं आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही नोटा आणि कॉईन्स मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. नोटा छापण्याचा खर्च. नोट तयार करायलाही खर्च येतो. फॉर एक्झाम्पल शाई, सिक्युरिटी पेपर, मशीन, सुरक्षा, वाहतूक यासाठी मोठा खर्च होतो. भारतीय नोटांमध्ये काही अशी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात जी पूर्णपणे गुपित ठेवली जातात. कारण जर ती माहिती बाहेर आली तर नकली नोटा बनवणाऱ्यांना मदत होऊ शकते. म्हणूनच चलन छपाई उद्योग हा जगातील सर्वात गुपित उद्योगांपैकी एक मानला जातो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की भारतीय चलन तयार करणं म्हणजे फक्त कागदावर रंग छापणं नाही. त्यामागे असते सायन्स, सुरक्षा, टेक्नॉलॉजी, हायटेक मशीन्स, हजारो कर्मचाऱ्यांचं काम आणि अत्यंत कडक नियंत्रण. एका छोट्याशा नोटीला आपल्या हातात येण्यासाठी अनेक कठीण टप्पे पार करावे लागतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी नोट हातात घ्याल तेव्हा लक्षात ठेवा, ती फक्त कागद नाही तर ती आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन.